तर मंडळी, आज मस्त केली होती वांग बटाट्याची लग्नाच्या पंक्तीत असलेली अशी शाकची भाजी। म्हणजे सगळेजण हिला वेगवेगळ्या नावाने ओळखतात। काही जण शाकभाजी म्हणतात, काही जण वांग बटाट्याची भाजी म्हणतात। पण चवीला एवढी मस्त लागते की तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तर पुरीसोबत जरी खाल्ली, चपातीसोबत, इतकी अप्रतिम, म्हणजे सगळ्यांसोबत वेगवेगळी अशी चव या भाजीची लागते। तुम्ही नक्की करून बघा। करायला इतकी सोपी आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम अशी लागते। तर चला आपण मस्त पटकन रेसिपीकडे वळूया। कशा प्रकारे केली आहे ती तुम्हाला मी दाखवते। एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवते, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर रेसिपीकडे वळण्याआधी घरगुती फूड मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे मी वांग बटाटा घेतलेला आहे कापून। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वांग जास्त, बटाटा कमी किंवा बटाटा जास्त वांग कमी अशा प्रकारे घेऊ शकता। तर मस्त स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहेत छान। तर ह्याच्यासाठी एक साधं सोपं वाटण लागतं, ज्याच्यामध्ये खोबरं, लसूण आहे, आलं आहे आणि कोथिंबीर आहे। तर छान मी न पाणी घालता वाटून घेतलेलं। त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले। थोडं तेल जास्त लागतं या रेसिपीसाठी। तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता घातला। कढीपत्ता छान तडतडला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलं। हिंग घातल्यानंतर आपला जो हिरवं वाटण केला होता मसाला, तो मी घातलेला आहे। 1-2 मिनटं चांगला परतवून घेतला आहे तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर अशी हळद घातली। हळद आणि मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेला आहे वांगा आणि बटाटा। तर वांगा आणि बटाटा घातल्यानंतर 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आणि वाफेवरती छान शिजवून द्यायचं तेलामध्येच। तर वाफेवरती शिजल्यानंतर एक अर्धा म्हणजे 30 ते 40% शिजवून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपला घरचा मसाला। घाटी मसाला घातलेला आहे मी, गरम मसाला घातलेला आहे आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता तुम्ही घरातला कुठलाही साठवणीतला मसाला घातला तरीही चालेल, मालवणी मसाला किंवा दुसरा कुठलाही मसाला असेल, काळा मसाला वगैरे घातला तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। तर सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घेतले बटाट्यासोबत आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून छान खंगळून ते भाजीमध्ये घालून घेतलं। व्यवस्थित सगळं पाण्यासोबत एकजीव करून घ्यायचं आणि वाफेवरती छान मस्त 10 ते 12 मिनटं शिजून द्यायचं। तर आता 10 ते 12 मिनटानंतर तुम्ही भाजी बघू शकता, थोडी आटली पण आहे, थोडी घट्टही झाली आहे आणि आपला बटाटा आणि वांग छान शिजले आहे। तर वांग शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो। तर एक 10 ते 12 मिनटामध्ये व्यवस्थित भाजी शिजून जाते। तर अशा पद्धतीने व्यवस्थित कटही आलेला आहे, मस्त भाजीला तेल सुटलं आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।